आज आज एक आपली एक छोटी राईड होणार आहे नांदेड टू छत्रपती संभाजीनगर। माझं थोडं व्यक्ती काम आहे आणि मी आज बाईकवर जाणार आहे, तर आपला ब्लॉग चालू करणार आहोत या छोट्या राईडवर। चला तर पण बघूया। पुन्हा एकदा सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात। हे आमच्या घराच्या जवळचा निसर्गरम्य वातावरण आहे। झाडं वगैरे आमच्या इकडे खूप छान आहेत। ही आपली बाईक तिथे रेडी आहे आणि आता आपण लागलेच निघणार आहोत, तर वाटेनं आपण भेटूया। हॅलो फ्रेंड, आपली राईड झाली आहे चालू। आपण निघले आहोत छत्रपती संभाजीनगरकडे। आता झाले आहेत 6:24। ते इथून गुगल मॅपवर दाखवत आहे 6 तास। आता आपण बघू आपल्याला जाण्यासाठी वेळ लागतो इथून। हे आहे भोकरचा पूल, उडान पूल। यहाँ देखते इसमें कैसा एंगल आ रहा है। तब बघू कितना एंगल येता है व्हिडिओचा। पण येऊ सकाळी मला निघायचं होतं जवळपास 4च्या आसपास, 4 किंवा 5च्या, पण उठता उठता खूप उशीर झाला। मला जाग आली नाही का याच्यावरती सकाळी, म्हणून आता निघायला उशीर झाला असता। 7:30 वाजले मला इथंच। तर गुगल मॅपवर लावला होता मॅप मी घरापासून, तर माझ्या 310 किलोमीटर दाखवत आहे। पण जेव्हा भोकरला भोकरवरनं 284 किलोमीटर, तर 6 तासाच्या आसपास मला दाखवत होतं। 6 म्हणजे मी 1 वाजता 1-2च्या दरम्यान तिथं पोहोचेल। 4 वाजेपर्यंत जरी गेला आपण तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही। जेवढं सकाळी म्हणजे जेवढं आपण लवकर जाईल तेवढं आपल्यासाठी चांगलं राहील। भोकर नांदेड हायवे, ही आपली गाडी एकदम मस्त। आपण करत आहोत नाश्ता। आता इथं एक पतंजली आणि एक चाय, नुसतं इथं नाश्ता करू आणि आपण आपल्या मार्गाकडे बोलू। मार्गे वसमत फाटा येत आहे मी आता इकडनं वसमत इकडं सीधं जात आहोत या रूटनं। नाश्ता झाला आपला, आपण एकदम मस्त नाश्ता केला आणि आता इथनं आपण डायरेक्ट वसमतच्या अलीकडनं आपण आता जाणार आहोत छत्रपती संभाजीनगरला जिंतूर मार्गे। इकडनं रस्ता छान आहे, एकदम बढ़िया। हाच मार्ग मी परभणीला गेलो होतो, तो रस्ता छान आहे। पण परभणीपेक्षा इकडनं थोडं जवळ दाखवत आहे जिंतूर मार्गाने। इकडनं रस्ता पण माझा मित्र म्हणला का छान आहे, म्हणून आपण ह्या गोष्टी जात आहोत। एकदम मस्त आता निघलेला आहे। रेकॉर्डिंग आपली चालू आहे, कारण मी आधी रेकॉर्डिंग लावली होती तो बंद दाखवत होतं, त्यासाठी आता प्रॉपर चेक केला आणि सिंगल कॅमेऱ्याचा थोडा वाढून घेतला। अजून पण खूप थोडीफार कमी झाली, पण थंडी आहे। हो नाही, रस्ता झाला। मी जेव्हा तेव्हा आलो होतो एका
4-5 महिन्याखाली 8 महिन्याखाली तेव्हा हा रस्ता येथून एवढा पॅच झालेला नव्हता. आता हा बऱ्यापैकी झाला. ते आता या रूटनं जे ट्रॅव्हल्स येतात ते जास्त तर इकडनं पुणे असाच जर रस्ता लागला आपल्याला पूर्ण आपण स्पीड मेंटेन करू. स्पीड आपलं 60-70च्या स्पीडमध्ये जाईल. जास्त कमी पण नको आणि जास्त पण नको. मध्ये अशा खड्ड्यातून गेलं का खाली झाले जमिनीला पेट्रोल आपण नाही करते फुल. मला जायचं होतं मी कालच खूप तयारी करून तो घेतली. किलोमीटर दूर मला काय लागले 2 तास. कारण की येताना खूप थंडी वाजत होती. मी खूप स्लो आलो 40च्या स्पीडने. छत्रपती संभाजीनगर तिथे माझं थोडं वैयक्तिक काम होतं. त्या कामानिमित्त आपण जात आहोत. आणि उद्या आहे संडे. माझं काम आहे सोमवारी. ते एक दिवस म्हणलं थोडं फिरून घ्यावा. लेण्या वगैरे बघायला जाईल. परत दीपिका मकबरा बघायसारखं खूप काय आहे. गार्डन वगैरे आहे. ते सिद्धार्थ गार्डन वगैरे त्यांना सर्वांना भेट देणार मी उद्या. मस्त बघू आणि सोमवारी आपलं काम करून सोमवारी जर माझं काम लवकर जर झालं तर मी लवकर येईल. नाही जर झालं तर मग मंगळवार आहे आपला. एकदम मस्त व्हिडिओ पण शूट होत आहे आपला आता. बस मोबाईल पडू नये म्हणजे झाला. मोबाईल पडला का झालं कल्याण झालं. एवढा रस्ता छान आहे ना. खूपच छान एकदम मस्त. पण कुठं खड्डे आले ना अशी भीती वाटायची पडायची. कुठेतरी आपण पेट्रोल एकदा भरून आणि नंतर सीधा घरी येऊनच जाऊ. कारण की 310 आणि 620 आणि मधामध्ये किती फिरणं होईल तेवढं पेट्रोल खूप जाईल मला. बघू नाही टाकू नाही टाकू पेट्रोल. जर का मी सकाळी जर निघला असतं ह्याचा लवकर तर मी आता तेव्हाच क्रॉस केला असतं. इथूनच्या जवळपास असतो मी आता. कारण की 2 तास 4 तासमध्ये असेच गेले. कारण की 5ला जर निघला असतो. निवडणूक असल्यामुळे जागोजागी पाल टाकून आहेत असे. पण बाईकवाल्यांना नाही फक्त गाडी चेक करतात. आपला कॅमेरा आहे आपल्याला पकडून नाही म्हणजे झालं. एकूण आता आपल्याला औरंगाबाद 223. तर आपण जात आहोत इकडनं जायचं आपल्याला. इकडं वसमत पुढे राहिलं खूप. आणि आपण आता हे जिंतूर मार्गे इकडनं जात आहोत औरंगाबाद. 332 किलोमीटर. औंढा चौकी शिर्डी हे बघा 232 किलोमीटर. यांनी वसमतच्या अलीकडून थोडं इकडे जिंतूर मार्गे आता वळालेला आहोत. आणि इकडे रस्ता एकदम असा सुंदर असा आणि रस्ता आहे आपल्याला जाण्याचा. पुढे आता याच रस्त्यानं आपण कंटिन्यू करू. पण त्या रस्त्याला कुठं आधीमध्ये आहे थोडा हा पण रस्ता खराब आहे. घरून निघून खूप वेळ झाला आहे.
आता इथून रस्त्याचे 2 मार्ग होत आहेत. कोणता मार्ग आहे ते माहीत नाही आपल्याला. तर चला आपण पुढे त्या काकांना विचारू का कोण रस्ता आहे आपल्याला, आणि त्यांनी आपल्याला सांगितलं का सरळ जावा, हाच आहे तो रस्ता. आपण त्यांना धन्यवाद म्हणून आपण आपल्या मार्गाकडे निघाले आहोत. माझ्याकडे असं झालं का माझ्याकडे एकच मोबाईल झालेला आहे आणि त्याच्यावरच माझा मोटो ब्लॉगिंगचा व्हिडिओ पण शूट होत आहे आणि परत गुगल मॅप पण त्याच्यावरच पाहत आहे मी. त्याच्यामुळे आपल्याला थोडा इथं प्रॉब्लेम येत आहे. याच ठिकाणावर जर आपला गोप्रो किंवा दुसरा मोबाईल एक्स्ट्रा असला तर आपण मॅप लावून सरळ गेलो असतो. असो, काही नाही, आपण नंतरच वाजलेले 8:27 स्पीड आहे आपली 68 किलोमीटर. काय शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करून द्या. अशीच व्हिडिओ आपण टाकत जाऊ त्या छोट्या राईडचे आणि एक दिवस आपण ड्रीम राईड करणार आहोत. जेव्हा आपण आपलं ड्रीम राईड करतो त्यावेळेस आपल्याकडे समजा साईट अवेलेबल असेल, रायडिंग जॅकेट, बूट, गोप्रो सर्व काही अवेलेबल असेल आपल्याकडे. तेव्हा होय महागाव ब्रेक छोटासा आपण पहिला 91 किलोमीटर. तर ठीक आहे, पण 100च्या स्पीडला गाडी थांबू. आता 9 किलोमीटर गेलं का गाडी आपण एक ब्रेक घेऊया आणि तिथून मी आपला कॅमेरा ऑफ करेन आणि नंतर पुढे गेलं का तुमच्या जवळपास अजून चालू करेन. आपण सकाळपासून नॉनस्टॉप चालतो, म्हणजे 1-2 जागी आपण ब्रेक घेतला होता, पण तो फक्त आपण चाय आणि बिस्किटचा नाश्ता केला होता मी सकाळी. पण आता मला थोडा भूक पण लागत आहे, तरी कुठंतरी आपण एका जागी असं कुठं हॉटेल वगैरे बघून आपण मस्त जेवण करून परत जाणार आहोत. खूप आता असं सकाळी खूप जोश वाटला, पण आता जसं समोर येत आहे तसं थोडं असं भूक लागत आहे मला. तर आपण आता पुढे जिथं माझा मित्र भेटणार आहे तिथंच त्याच्यासोबत नाश्ता करणार आहोत. आणि रस्ता असं पाहायला गेलं तर एवढं छान वाटते ना, एकदम मस्त. माझ्याकडं खूप भारी वाटते असं. आणि हा मोटो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा मला कमेंट करूनमध्ये. तर चला आपण आपल्या मार्गाकडे जात आहोत. छोटे असे गावं लागत आहेत आपल्याला आणि इथंच माझा मित्र येणार आहे, ते त्याचं गाव आहे. इथं आपण थांबून एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. आणि हे माझ्या मित्राचं गाव वाघी आलेलं आहे इथं समोर. इथं आपण थांबणार आहोत एका जागी आणि त्याला फोन करून बोलून घेणार आहोत. त्याचं आत गाव वाघी इथनं 2 किलोमीटर आतमध्ये आहे आणि आपण इथे या स्टॉपला थांबून त्याला फोन करू आणि बोलावून घेऊ. चला तर इथं गाडी लावत आहे आणि मी आता उतरत आहे. खूप कंबर दुखत आहे बसून.